सर्व शेतकरी बंधूंना मनपूर्वक नमस्कार. मी श्रीयुत अरुण देशमुख आज आपल्याला नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जगातल्या एक नंबरच्या ठिबक सिंचन कंपनीकडून आज आपण ज्या शेतामध्ये उभा आहे ते ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र आहे. तर आज आपल्याबरोबर या ठिकाणी स्वप्नील देशमुख साहेब उपस्थित आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आज आपण त्यांच्याकडून ड्रीपच्या माध्यमातून पाणी आणि खत व्यवस्थापन करून ड्रॅगन फ्रूट या पिकाचं उत्पादन कसं चांगल्या प्रकारे घेतलं गेलेलं आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. आणि आज आपल्याबरोबर आमचे वितरक तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील श्रीयुत बाळासाहेब मानेसाहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. मानेसाहेब नमस्कार. तर साहेब सुरुवातीला आपण आपला परिचय द्या. नमस्कार. माझे नाव स्वप्नील देशमुख, वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली. साहेब आपलं एकूण जे शेती आहे ते एकूण क्षेत्र किती आहे? माझ्या कुटुंबियाची इथे 30 एकर जमीन आहे बरोबर. आणि त्यापैकी साधारणतः एक 6 एकरावरती ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे. बरोबर. तर आपल्याकडे जी शेती आहे त्याच्यामध्ये 6 एकरावरती आपण ड्रॅगन फ्रूट केलेलं आहे, परंतु आपल्याकडे इतर पिकं जी घेतली जातात ती पिकं कुठली कुठली आहेत? त्या ड्रॅगन फ्रूट व्यतिरिक्त आपण आलं घेतो, ऊस घेतो, हळद घेतो. ही पिकं आहेत. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पिकं हो, घेतली हो. जातात. आता ड्रॅगन फ्रूट हे पीक घ्यायचं याची सुरुवात आपण कधीपासून केली? आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्याची कधी आपण लागण केलेली आहे? आता ह्या प्लॉटमध्ये हा ऍक्च्युली 3 एकराचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये 2 एकर वरचा मोठा प्लॉट आणि हा नंतर लावलेला 1 एकराचा प्लॉट आहे. 2 एकर जो प्लॉट आहे तो जून 2022ला आपण लावलेला आहे. आणि आता आपण जो उभा आहे तो हा प्लॉट आपण जानेवारी 2023ला लावलेला आहे. आता ड्रॅगन फ्रूट हे पीक घेताना सर्वसाधारणपणे आपण ड्रीपचा वापर तर सगळे शेतकरी करतात आणि या पिकांसाठी. तसं पाहायला गेलं तर ड्रॅगन फ्रूट या पिकाला पाणी जास्त लागत नाही बरं का, परंतु पाणी योग्य प्रकारे सगळीकडे सारखं दिलं पाहिजे. बरोबर. तर आपण हे जे ड्रीप केलेलं आहे हे नेटाफिमचं ड्रीप केलेलं आहे. तर नेटाफिमच्या संपर्कामध्ये किंवा ड्रीपच्या बाबतीमध्ये तुम्हाला कशी काय म्हणजे माहिती मिळाली? माझे इथं आमच्या परिसरातील शेतकऱ्यांनी ह्या ड्रीपचा वापर हळद आणि आलं पिकासाठी मोठ्या प्रमाणावर केलेला आहे आणि त्यांना त्याचे रिझल्ट चांगले मिळालेले आहेत. तसेच ड्रॅगन फ्रूटसाठी सुद्धा मी या बाबतीत यूट्यूब वगैरे ह्या बाबतीतून त्याची माहिती घेतलेली आहे आणि त्यातनं त्याचा उपयोग चांगला होतो. ड्रॅगन फ्रूट नेटाफिमची क्वालिटी चांगली आहे असं मला कळल्यामुळे मी ते वापरले. आता आपण या ठिकाणी जे ड्रीप वापरलेलं आहे ते साधारणपणे 16 एमची ड्रीप लाईन आहे. बरोबर आहे. हो हो. आणि त्याच्यावरती ड्रिपर बसवले. तर सुरुवातीला आपण जे ड्रिपर बसवले ते 1.25 फुटावरती झाडाच्या दोन्ही बाजूला बसवले, पण आता ड्रिपरची संख्या आपण वाढवली. तर हे का केलंय आपण? सुरुवातीला ह्या आपण स्टिक लावलेले आहेत. त्याची काही रोपं लावली, काही स्टिक लावले. तर त्या मुळ्या सुरुवातीला त्या पोलच्या भोवती साधारणतः 1 फुटामध्ये असतात. त्यामुळे आपण चार रोपं लावतो आपण. तर दोन बाजूला आपण हे डबल लॅटरलचं ड्रिप केलेलं आहे. तर 4 लिटर प्रति आवर डिस्चार्जचे त्याला 4 ड्रिपर आपण लावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या मुळ्या हे 2 पोलमधलं जे अंतर आहे 8 फूट त्यांनी ते कव्हर केलं 6 महिन्यामध्ये. तर तुमचं असं मत आहे देशमुख साहेब की साधारणपणे मुळ्यांचा विस्तार ज्या वेळेला वाढला त्यावेळेला त्याची पाण्याची गरज, अन्नद्रव्य सगळीकडे मुळांना मिळावं या दृष्टिकोनातून आपण ड्रिपरच्या संख्यामध्ये वाढवली. बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट हे नवीन पीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता काही प्रगतशील शेतकरी ह्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करायला लागलेले आहे. आता खरं पाहायला गेलं तर हे नवीन असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या मध्ये याच्याबाबतची बरीच उत्सुकता आहे. तर याचा अर्थशास्त्र देशमुख साहेब नक्की कसं आहे? कसं आहे, ह्याच्यामध्ये सुरुवातीला पोल, प्लेट, रोपं ड्रॅगन फ्रूटची, शेणखत आणि ड्रीप असा मिळून सुरुवातीला काही लोकांना 7 लाख रुपयेपर्यंत खर्च आलेला. मला सुद्धा आलेला आहे एकरी. पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये नवीन बाग वाढवताना पोल कमी उंचीचे, परत आहे त्याच रोपांची कटिंग पानं करून लावली. त्यामुळे आमचा खर्च हा एकरी 5 लाखापर्यंत गेलेला आहे. तर साधारणतः ह्यातून आपल्याला पहिल्या वर्षी काही लोकांना 7 टन, काही लोकांना 6 टन वगैरे मिळतं. आपल्याला एक 5 टन पहिल्या वर्षी उत्पन्न भेटलेलं आहे आणि जी जुनी बाग आहे त्यातनं एकरी 12 टनापर्यंत उत्पन्न भेटलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये एकरी 5 टनापर्यंत साधारणपणे हो. आणि ज्या जुन्या बाग आहेत त्याच्यामध्ये 10 टन, 12 टन. हो. आता याचा जर मार्केट जर पाहिलं तर साधारणपणे आपल्याला काय भाव मिळतो टनाला? सुरुवातीला आता जशी लागण जास्त होईल तसा रेट थोडासा कमी येत चालला. पण सुरुवातीला मला 120, 180 असं करत एक सरासरी साधारणतः 100 ते 120च्या दरम्यान रेट भेटला. 100 ते 120 रुपये जुन्या बागेला. बरोबर. आणि ह्या वर्षीच्या बागेला साधारणतः सरासरीमध्ये 70 रुपये रेट भेटलेले.
पण मला एक प्रश्न असा विचारायचा की ह्याचं क्रिटिकल लिमिट आपण म्हणतो ना, म्हणजे कसं आहे की एवढं उत्पादन जर भेटलं किंवा एवढा रेट भेटला तरच आपल्याला कसं आहे 3.5 वर्षाची जेव्हा बाग होईल तुमची तेव्हा उत्पन्न हे 15 टनाच्या पुढे जातं. 20 टनापर्यंत काढणारे शेतकरी सुद्धा माझ्या ओळखीमध्ये आहेत. पण एक धरून चला की मिनिमम धरून चला आपण एक 15 टनापर्यंत ॲव्हरेज निघालं आणि जो आता रेट भेटला 70 रुपये तो रेट आपण 50 रुपयेच धरून चालूया. तर 15 75 7.5 लाख रुपये 7.5 लाख रुपये होऊ शकतात. आणि 7.5 लाख रुपयामधला खर्च आपण हा म्हणजे 7.5 लाख रुपये तुमचा खर्च तर 1 वर्षाचा म्हणजे तो पूर्ण खर्च आणि पुढच्या 2 वर्षाचं वर्किंग कॅपिटल त्याच्यामध्ये निघून जातं. त्यामुळे 3.5 वर्षामध्ये तुमचा ड्रॅगनचा घातलेला खर्च नील होऊन तुमचं जे 2 वर्षाचा खर्च घातलेला आहे वर्किंग कॅपिटल आपण म्हणतो दरवर्षीचा खर्च तो एक साधारणतः 1 लाख रुपये पण देतो, त्याच्यावरती नाही येत. तर तो निघून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे शिल्लक राहणार ते उत्पन्न पूर्ण तुमचं राहणार. नफा. तर याचा अर्थ ड्रॅगन फ्रूटची शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे असं. हो. आता प्रश्न असा आहे की ड्रॅगन फ्रूटला अशी काही खास काही रिक्वायरमेंट आहे का बाबा जमीन अशीच पाहिजे, नाही पाणी अशाच प्रकारे दिलं पाहिजे, तर साधारण म्हणजे किंवा खतांचं म्हणजे असं शेड्यूल पाणी देण्याचं खतं देण्याचं हे शेड्यूल तुम्हाला उपलब्ध होतंय का? शेड्यूल उपलब्ध होतंय पण ह्याच्यामध्ये काय आहे मुळात रासायनिक जास्त याला वापरून काय उपयोग नाही. शेणखत जास्त वापरायचंय, त्याला पाल्याचं मल्चिंग करायचंय आणि गांडुळांची संख्या वाढवून वगैरे असा त्याला प्रयोग करूनच ते उत्पन्न वाढवता येतं. याचा अर्थ की सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त झाला पाहिजे, सेंद्रिय कर्ब सुधारला पाहिजे आणि त्याच्यामुळे फळं चांगली लागतात आणि त्याची गुणवत्ता. आता हे ड्रॅगन फ्रूट या पिकाच्या बाबतीमध्ये गुणवत्तेच्या बाबतीमध्ये काही निकष आहेत का असे? हो आहेत ना, त्याचे कॅटेगरी आहेत. काही मार्केटला 200 ग्रॅमच्या पुढचं फळ लागतं, काहीला 250च्या पुढचं, काहीला 300च्या पुढचं, काहींना त्याच्यामध्ये ग्रेडिंग आहे 400-400च्या पुढचं